यावेळी सायंकाळचे 7:30 होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 मेगाहर्ट्झवर प्रसारित करीत आहोत. शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. कार्यक्रमात आपलं स्वागत आणि सुमेध मुंगलेचा सप्रेम नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना. मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया खरीप हंगामामध्ये पिके आणि पशूची घ्यावयाची काळजी याविषयी कृषी कन्या अनुश्री गोपाळराव जसूतकर मुक्काम यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पाऊस म्हटलं की शेतकऱ्यांना आपल्या कामाची लगबग आणि त्यासोबतच शेतीची कामं ही आलीच. तर याच पावसाचा जो हंगाम असतो किंवा मोसम असतो, याच हंगामाला आपण खरीप हंगाम असं सुद्धा म्हणतो. तर या हंगामामध्ये शेतकऱ्यांचे शेतीची विविध कामे येत असतात. शेतकरी याच पिरियडमध्ये शेतीमध्ये बियाणं लावतात, विविध प्रकारचं उत्पादन आणि उत्पन्न घेतात. तर या हंगामाला आपण खरीप हंगाम असं म्हणतो. तर हा खरीप हंगाम, या हंगामामध्ये पिके आणि पशु यांची काळजी घ्यावयाची असते आणि ही काळजी अतिशय महत्त्वाची असते. कारण पीक जेवढं महत्त्वाचं तेवढंच महत्त्वाचा पशु हा विषयसुद्धा महत्त्वाचा आहे. कारण शेतकऱ्यांना अगदी जवळ असणारा जो कोणता घटक आहे त्यासोबतच पशुसुद्धा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. तर हाच विषय आज घेऊन आपण चर्चा करणार आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. माझा सुरुवातीला प्रश्न असा राहील तुमच्यासाठी की खरीप हंगाम म्हणजे काय? खरीप आपल्याला माहीत आहे, जे पिकांचे 3 प्रकारचे हंगाम असतात. खरीप हंगाम, रब्बी हंगाम आणि जो आपण उन्हाळ्यामध्ये पिकं घेतात त्याला झेड कल्टिवेशन किंवा झेड हंगाम असं म्हणतात. खरीप पावसाळ्यातील जेवढे काही 4 महिने असतात किंवा 6 महिने असतात, 4-4 महिन्याच्या डिव्हिजनमध्ये हे तिन्ही जे आहे खरीप, रब्बी आणि झेड यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर त्यामध्ये जो जुलै ते सप्टेंबरपर्यंतचा जो काळ असतो तो असतो खरीप काळ. आणि यामध्ये जी फार्मिंग केली जाते किंवा जी शेती केली जाते ती पावसाच्या भरोशावर करतात. आणि जे शेतकरी असतात ते इरिगेशन थ्रू सुद्धा या हंगामात सुद्धा शेती आपली करत असतात. अच्छा, म्हणजे पावसाळ्याचा काळ, म्हणजे जे 3 हंगाम असतात त्यापैकी हा खरीप हंगाम म्हणजे पावसाळ्याचा हंगाम, एकंदरीत हेच म्हणायचं होतं. तर या हंगामामध्ये आपण पिकांची लागवड करतो. तर या हंगामामध्ये कुठल्या प्रकारची पिकं शेतकरी घेतात? आपल्या एरियाचा विचार केला, विदर्भाचा विचार केला तर सर्वात महत्त्वाचं पीक म्हणजे कापूस. त्याला पराठी सुद्धा म्हणतात. त्यानंतर सोयाबीन, तूर. आणि जर आपण पूर्व विदर्भाचा विचार केला तर तिकडे महत्त्वाचं पीक भात शेती तिकडले लोक करतात. भात शेतीचं तिकडे खरीपात जास्त महत्त्व आहे. त्यानंतर जर आपण यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर इथे सर्वात जास्त खरीप हंगामात कापसाचं पीक जास्तीत जास्त घेत असतात. तर ह्या कापूसाची लागवड करत असताना शेतकऱ्यांनी कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी असं तुम्हाला वाटते? जेव्हा पावसाळा सुरू व्हायचा असतो त्याच्या आधी जे प्लोविंग वगैरे असतात ते करून शेतकरी जे आहे ते सीडबेड प्रिपरेशन करत असतात. त्यानंतर सीडबेड प्रिपरेशन झालं, या सीडबेड प्रिपरेशननी काय होते की आधीचे जे हंगामातलं जे काही किडे वगैरे आहे किंवा जे कीटकांचे अंडी वगैरे असतात ती या प्लोईंगमुळे नाहीशी होते. आणि सॉईल जी आहे ती वरची खाली झाल्यामुळे ते जे उन्हाच्या किंवा बाहेरच्या वातावरणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे ती त्या दुसऱ्या डॉर्मंट अंड्यांची, तिथे जे डॉर्मंट अंडे प्रेझेंट असतात, सुप्त अवस्थेमध्ये जे किडे प्रेझेंट असतात ते त्यामध्ये
म्हणजे त्यांचं त्यामध्ये कंट्रोल होते सर्वात आधी प्लोईंग केल्यानंतर. त्यानंतर सीडबेड प्रिपरेशनसाठी ते लोक प्लोईंग करून त्याच्यानंतर पुन्हा काही सेकंडरी किंवा प्रायमरी टिलेज ऑपरेशन्स पहिले करतात. आणि प्रायमरी टिलेज ऑपरेशन्समध्ये सुद्धा ते प्लोईंग वगैरे येते, प्लोईंग वगैरे आलीच. त्यानंतर पुन्हा कॉटनचा जर आपण विचार केला तर ते जास्तीत जास्त रिजेस अँड फरोजमध्ये आपण कॉटनची सोईंग केल्या जाते. आणि कॉटनमध्ये जे रो टू रो डिस्टन्स आहे किंवा प्लांट टू प्लांट डिस्टन्स आहे ते जास्त हवं असते, कारण त्याची जे व्हेजिटेटिव्ह सोबतच रिप्रोडक्टिव्ह ग्रोथसुद्धा जास्त झाली पाहिजे. त्यासाठी जे प्लांट टू प्लांट आणि रो टू रो डिस्टन्स जे आहे ते जास्त ठेवत असतात. आणि डिबलिंग मेथडनी हे जे कॉटन आहे त्याची सोईंग फार्मर्स मोस्टली करत असतात. आणि सर्वात आधी तर जे सीड ट्रीटमेंट आहे, सीड ट्रीटमेंट म्हणजे जसं आपण कापसाचा जर विचार केला तर कापसाला आधीच काही केमिकल्स म्हणजे त्याच्या हायब्रिड सीड्सच कॉटनच्या यूज करत असतात शेतकरी. आणि या हायब्रिड सीड्स जे आहे त्या आधीच केमिकली त्याच्यामध्ये जे काही गॉचो केमिकल अशा प्रकारचे केमिकल्स आहे ते केमिकल्स त्याला आधीच अप्लाय करून शेतकऱ्यांना देत असतात. त्यानंतर जर आपण कॉटनचा विचार केला तर कॉटनमध्ये इंटरक्रॉपिंगसुद्धा म्हणजे आंतरपीकसुद्धा घेत असतात. तर त्या आंतरपिकामध्ये आपण तूर वगैरे सुद्धा लावत असतो. त्याचा काही रेशिओ असते 6:1 किंवा वेगळ्या प्रकारचे ते रेशिओ असतात. अशा प्रकारे कॉटनची लागवड केली जाते. आणि लागवड केल्यानंतर मग सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा काही असे ऑपरेशन्स करतात, जसं सेकंडरी. आता प्रायमरी आपण आधी केलेले टिलेज ऑपरेशन्स, त्यानंतर सेकंडरी टिलेज ऑपरेशन्स सुद्धा केले जातात. त्या सेकंडरी टिलेज ऑपरेशन्समध्ये आपण विडिंग करू शकतो. सर्वात आधी तर कॉटनमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं आहे विडिंग. ते कॉटन निघल्यावर सुद्धा. आणि कॉटनचं जे पीक आहे त्यामध्ये सर्वात जास्त जे काही ऑपरेशन्स म्हणजे विडिंग ऑपरेशन्स किंवा त्यावर फवारणीसुद्धा करून आपण विडिंग त्यामध्ये करू शकतो. अच्छा मॅडम, पूर्व मशागती संदर्भात तुम्ही सांगितलं, पण पूर्व मशागत करत असताना अवशेष असतात पिकांची आधीच्या, तर ते नष्ट केले पाहिजे की त्याचं काही कंपोस्ट वगैरे सारखं तयार केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नष्ट केल्यापेक्षा मला असं वाटते की कंपोस्ट वगैरे, जर लेगमिनासी फॅमिलीचे जर पिकं असतील, जसं काही शेतकरी समजा जाळून वगैरे ते अवशेष नष्ट करतात, तर या संदर्भात काय सांगाल तुम्ही? नाही सर, जाळून वगैरे ते करायला नाही पाहिजे. आपण आता सध्या तो मुद्दा खूप गाजत आहे की जे नॉर्थ इंडियामधले जे लोक आहेत ते राईस स्ट्रॉ किंवा वीटच्या स्ट्रॉज जे आहे त्या जाळून टाकतात. पण त्याच्यामुळे काय होते, पर्यावरणाचं प्रदूषण आपल्याला इन्क्रीज होत आहे. त्याच्यावर काही युनिव्हर्सिटीजनी खूप सगळे असे उपायसुद्धा काढलेले आहेत. जसं IARI एक युनिव्हर्सिटी आहे, इन्स्टिट्यूट आहे, इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट. त्या इन्स्टिट्यूटनी पुसा बायोडिकम्पोजर्स म्हणून अशा प्रकारचे केमिकल्स काढलेले आहेत. ते केमिकल्स म्हणजे ते एक प्रकारचे केमिकल नाही म्हणू शकत आपण त्यांना, ते बायोडिकम्पोजर्स आहे. ते जर आपण त्या स्ट्रॉजवर वगैरे फवारले, त्या शेतामध्ये स्ट्रॉज ज्या असतात त्या नष्ट होतात आणि त्या स्ट्रॉजपासून जे नायट्रोजन आहे किंवा कार्बन आहे ते एक्स्ट्रॅक्ट होते आणि ते सॉईलमध्ये मिक्स होते. आणि ते सॉईलमध्ये मिक्स झालेलं जे नायट्रोजन आहे ते दुसऱ्या पिकांसाठी आपल्याला ते महत्त्वाचं किंवा युजफुल ठरते. जे काही त्याच्यामध्ये त्या म्हणजे मातीमध्ये किंवा जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य असतात ते जाळल्याने नष्ट होऊ शकतात असं तुम्हाला म्हणायचं आहे? जाळलं तर नाहीच पाहिजे, कारण जाळल्यामुळे मातीची सुद्धा सुपीकता नष्ट होते आणि सोबतच वातावरणात सुद्धा प्रदूषण होते. त्यामुळे ते डिकम्पोजर्स वगैरे यूज किंवा काही कॅप्सूल्स वगैरे सुद्धा आलेले आहे. आणि जर आपण ज्या लेग्युमिनेसी फॅमिलीचे जर काही पिकं असेल तर ते न जाळता डायरेक्ट जर आपण इनकॉर्पोरेट केले सॉईलमध्ये तर ते खूप जास्त महत्त्वाचं ठरेल सॉईलच्या हेल्थसाठी. आपण असं म्हणू शकतो की त्या सॉईलमध्ये जर आपण ते नायट्रोजनची जी अवेलेबिलिटी आहे ती जास्त, नत्र जे स्थिरीकरण आहे ती सर्वात जास्त त्या लेग्युमिनेसीमुळे चांगली होते आणि पीक हिरवगार सुद्धा होते. आणि आपल्याला माहीतच आहे की जे आपल्या रिजनमधली सॉईल आहे ती पलाश त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे, पण नायट्रोजन जे आहे ते डेफिशियंट आहे आपल्या रिजनमधल्या सॉईलमध्ये. त्यामुळे अशा प्रकारचं जर आपण इनकॉर्पोरेशन केलं तर ते सॉईलची हेल्थसाठी खूप चांगलं ठरेल. आणि परत तुम्ही बोलताना एक सांगितले की कपाशीसोबत आंतरपीक सुद्धा आपण घेत असतो,
तर या आंतरपिकामध्ये कुठल्या प्रकारची पिकं या खरीपामध्ये घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी? आंतरपिकामध्ये तूर आपण तूर आहे, तूर घेऊ शकतो. त्यानंतर जर काही शॉर्ट ड्युरेशन क्रॉप्सचा जर सोयाबीन विचार सारखं केला, वगैरे असेल तर ते घेऊ शकतो का? सोयाबीनसाठी सर आपण कॉटनमध्ये आंतरपीक म्हणून ते तसं घेऊ नाही शकत. म्हणजे त्यामध्ये जर आपण शॉर्ट ड्युरेशन क्रॉपचा विचार केला तर त्यामध्ये उडीद, मूग अशा प्रकारचे सुद्धा, म्हणजे कडधान्य वर्गीय पिकं, अशा प्रकारचे पिकं सुद्धा आपण कॉटनमध्ये इंटरक्रॉपिंग मधून घेऊ शकतो. बरं, हे झालं पिकांसंदर्भात. पण यानंतर जे आता पीक वाढीवर आहे तर त्यावेळेस पिकांवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणून दिसतो आपल्याला. त्यामध्ये रसशोषण करणाऱ्या किडी आहेत, पाने खाणाऱ्या अळी आहेत, किडी आहेत. तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल? रसशोषित ज्या असतात, सकिंग पेस्ट ज्या असतात त्यांच्या कंट्रोलसाठी आपण म्हणजे जसं ॲफिड, जॅसिड्स आणि व्हाईट फ्लाय वगैरे असतात त्यांच्या फुलकिडे, तुडतुडे वगैरे सारखे रसशोषण करणाऱ्या किड्या आहेत. तर अशा किड्यांसाठी आपण इमॅडोक्लोप्रिड जे आहे ते सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड आहे, तशा प्रकारचे इन्सेक्टिसाइड फवारू शकतो. सर्वात आधी तर इन्सेक्टिसाइड फवारण्याच्या आधी तर आपल्याला त्याची कंट्रोल म्हणजे त्याची लेवल चेक करावं लागेल की ते कोणत्या लेवलवर आहे. जर ते कमी लेवलवर असेल, म्हणजे कमी लेवलवर जर आपल्या पिकांवर आलेले असतील तर त्यांना आपण इन्सेक्टिसाइड मारण्याच्या ऐवजी दुसऱ्या काही जे कल्चरल मेथड्स आहे किंवा ट्रॅप्स वगैरे असतात, फेरोमेन ट्रॅप, लाईट ट्रॅप, अशा प्रकारचे ट्रॅप्स यूज करून सुद्धा आपण त्याला कंट्रोल करू शकतो. पण त्याचे जर जी पातळी आहे ती जर जास्त असेल तर आपल्याला त्यावर इन्सेक्टिसाइड्स फवारावं लागेल. आता हे झालं मॅडम पिकांचं. पण शेतकऱ्यांसोबत तेवढ्याच वेळात आणि तेवढ्याच ताकदीनं राबणारा जो एक सजीव आहे तो म्हणजे पशु, म्हणजे बैल झालं. पावसाळ्याच्या याच्यामध्ये कशा प्रकारची काळजी त्यांची घ्यायला पाहिजे? पावसाळ्यांमध्ये जर आपण पशूंचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे रोगांची लागवड ते जे आहे ते पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पसरतात. तर जे व्हायरल डिसीजेस आहे ते हवे थ्रू वगैरे पसरतात, जे विषाणूजन्य रोग असतात. तर अशा प्रकारच्या रोगांमध्ये FMD येतो, जसं फूट अँड माउथ डिसीज, त्याला आपण लाळ्या खुरकाट डिसीज सुद्धा म्हणतो. तर ते आपल्याला सर्वच प्रकारच्या जनावरांमध्ये दिसून येते, बैलांमध्ये, गायींमध्ये आणि म्हशींमध्ये सुद्धा. तर अशा प्रकारच्या रोगांच्या कंट्रोलसाठी आपण त्यांना आधीच वॅक्सिनेट केलेलं पाहिजे. म्हणजे या ज्या FMDच्या वॅक्सिन्स वगैरे असतात त्या 6-6 महिन्यांनी जे आहेत कॅटल्सला किंवा बफेलोजला वगैरे देतात. तर जे काही डिसीजेस वगैरे आपल्याला व्हायरल वगैरे डिसीजेस आहेत त्याच्यासाठी आपण सर्वात आधी तर त्यांना वॅक्सिनेट केलं पाहिजे. आणि व्हॅक्सिनेशन झाल्यानंतर पुन्हा जे आपले काही गाईचे गोठे वगैरे आहेत त्यामध्ये सुद्धा पूर्णपणे जे हायजीन आहे ती सुद्धा आपण तिथे मेंटेन केली पाहिजे. कारण हे जे पावसाळ्यातील रोग आहे ते हवे थ्रू, त्याच्यानंतर पाण्या थ्रू सुद्धा जनावरांमध्ये पसरू शकतात. तर त्याच्यामुळे पूर्णपणे जे काही गाईचे गोठे वगैरे आहे ते व्यवस्थित साफ वगैरे करून, त्यानंतर जे दुधाळू जे जनावर असतात त्यांच्या खाण्यापिण्याची सुद्धा खूप जास्त प्रमाणात आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते. कारण काही असे वीड्स वगैरे सुद्धा असतात जे आपण चारा देतो यांना, गायींना, तर त्यामध्ये काही अशा प्रकारचे वीड्स सुद्धा इन्क्लूड होतात. तर त्या वीड्समुळे सुद्धा त्यांना पॉयझनिंग वगैरे होऊ शकते. तर अशा प्रकारचे वीड्स वगैरे आपण वेगळे करून त्यांना व्यवस्थित जो चारा आहे तो द्यायला. पण या पावसाळ्यामध्ये घटसर्प, फर्या, तोंडखुरी, पायखुरी यासारखे आजार होतात. तर याला प्रतिबंधात्मक म्हणून आधीच आपण लसीकरण केलं पाहिजे, हे तुमच्या माहितीनुसार हे आहेच. बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत वॅक्सिनेशन पोहोचत नाही किंवा त्यांना अनभिज्ञ असतात या संदर्भात की आपल्याला जनावरचं वॅक्सिनेशन केलं पाहिजे. बरेचसे दुधाळू गायीसुद्धा असतात, शेळ्या असतात, म्हशीसुद्धा असतात. तर या संदर्भात ते अनभिज्ञ असतात. तर जर आजार डिसीज जर त्यांना झाले तर यावेळेस शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, काय सांगा? जर पूर्ण एक ग्रुप आहे, जर आपण म्हणू शकतो, जर पूर्ण एक गट आहे गायींचा वगैरे, त्याच्यामध्ये काही जनावरांना जर लाळ्या खुरकात अशा प्रकारचे किंवा FMD अशा प्रकारचे डिसीज जर आपल्याला दिसून आले तर त्या एक किंवा 2 आलेल्या त्यांच्यावर झालेला जो डिसीज्ड ॲनिमल आहे त्याला आपण वेगळं करून ठेवू शकतो, जेणेकरून त्याचा डिसीज जो आहे तो दुसऱ्यांना लागू नये. आजारी जनावर विलग करून ठेवू शकतो आपण, त्याला क्वारंटाईन सारखं म्हणायचं. क्वारंटाईन आपण त्याला म्हणू शकतो. क्वारंटाईन आपण त्यांना करून ठेवू शकतो. त्याच्यानंतर त्याची वेगळ्या प्रकारची काळजी घेऊन आपण इकडले जे काही बाकी जनावर आहेत त्यांना त्या डिसीजपासून वाचवू शकतो. अच्छा. तर मॅडम, तुम्ही तरुण आहात आणि एक ओढा या ठिकाणी शेती क्षेत्रात आणि पशुपालनामध्ये सुद्धा तरुण येत आहे. तर या तरुण वर्गांसाठी तुम्ही काय सांगाल त्यांना? तरुण वर्गांसाठी मी हेच सांगेल की शेती जे आहे
सहसा आता जे तरुण वर्ग आहे ते शेतीकडे वळायला नाही म्हणजे त्यांची जी इच्छा आहे ती शेतीकडे वळायची नसतेच. पण असं न करता आपण शेतीमध्ये इंटरेस्ट घेऊन शेती करण्याकडे किंवा शेतीसोबतचे जेवढे काही अलाइड सेक्टर्स आहे, जसं आपण पोल्ट्री फार्मिंग म्हणू शकतो किंवा अदर जे डेअरी फार्मिंग आहे, अशा प्रकारचे फार्मिंग्स आहे ते आपण करून शेतीला एक पुढे न्यायचा प्रयत्न जरूर केला पाहिजे. आता जे काही वातावरण वगैरे आहे ते शेतीला पूरक नाहीच आहे सध्या तरी, कारण आपण जी काही साखळी ब्रेक करत आहोत, जसं प्लांटेशन वगैरे आपल्याला ट्रीजचं करायला पाहिजे, त्यासोबत आपण जर पोल्ट्री फार्मिंग वगैरे केली तर त्याच्यासोबतच आपण पोल्ट्रीपासनं जे काही वेस्ट वगैरे मिळते ते आपण फार्मिंगमध्ये कशा प्रकारे यूज करायला पाहिजे ते त्यावर लक्ष देऊन आपण शेतीकडे वळायला हरकत नाही. हरकत. बरं, तर पर्यावरणाच्या संदर्भात तुम्ही अत्यंत चांगली माहिती दिली आहे आणि यासोबतच शेतकऱ्यांनी अशा प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे पशुची आणि पिकाची, या संदर्भात तुम्ही माहिती दिली. अनुश्री मॅडम, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, अत्यंत मनमोकळे आणि आधुनिक पद्धतीचे विचार तुम्ही आमच्या या स्टुडिओमधून शेतकऱ्यांसंदर्भात मांडले. तर मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. आताच आपण खरीप हंगामामध्ये पिके आणि पशूंची घ्यावयाची काळजी याविषयी तरुण शेतकरी कृषीकन्या अनुश्री गोपाळराव जसूतकर मुक्काम यवतमाळ यांची सुमित मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया पर ड्रॉप मोर क्रॉप या योजनेसंदर्भातली माहिती. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सिंचाई में भी साइंटिफिक और टेक्नोलॉजिकल अप्रोच लगातार उसमें सुधार हो रहा है, उसको अपनाया जा रहा है. पर ड्रॉप मोर क्रॉप इस मंत्र की भावना पर काम करते हुए माइक्रो इरिगेशन पर फोकस किया गया. ड्रीप या स्प्रिंकलर इरिगेशन को प्रमोट किया गया. उपलब्ध आणि फलोत्पादन विकास कार्यालयाशी संपर्क साधा. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील शेतकरी आता स्वावलंबी होऊन समृद्धीकडे वाटचाल करीत आहे. देश आता संकल्पातून विकासाकडे वाटचाल करीत आहे. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ यांच्याकडून प्राप्त दैनंदिन बाजारभाव. सोयाबीन 4,000 ते 4,255 रुपये प्रति क्विंटल, गहू 2,485 ते 2,560 रुपये प्रति क्विंटल, ज्वारी 1,570 ते 1,700 रुपये प्रति क्विंटल, मूग 5,580 ते 5,700 रुपये प्रति क्विंटल, तीळ 8,300 ते 8,750 रुपये प्रति क्विंटल. तर आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ यांच्याकडून प्राप्त दैनंदिन बाजारभाव ऐकलेत. शेतकरी बंधूंनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांच्याकडून प्राप्त दैनंदिन हवामान वृत्त. शेतकरी बंधूंनो, गेल्या 24 तासातील पर्जन्यमान कोकण गोव्यासह तुरळक ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडला. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्यम महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांनी वर्तवलेली आहे. तर आताच आपण भारतीय हवामानशास्त्र विभाग
पुणे यांच्याकडून प्राप्त दैनंदिन हवामान वृत्त ऐकलत. मंडळी, समतेचे शिकवण देणाऱ्या राजश्री शाहू महाराज यांची 26 जून ही जयंती. सामान्य लोकांना सामाजिक न्याय मिळावा, प्रत्येक नागरिकांना समान न्याय मिळावा यासाठी राजश्री शाहू महाराज आठवले जातात. शाहू महाराजांचा 26 जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिवस म्हणून पाळला जातो. राजश्री शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. महाराजांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव आबासाहेब घाटगे होते, तर त्यांची आई राधाबाई. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंत होते. छत्रपती शाहू महाराज, राजश्री आणि चौथे शाहू अशा विविध नावाने प्रसिद्ध होते. महाराजांनी शिक्षणाच्या क्षेत्रात खूप महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यापैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे कोल्हापूर संस्थानात मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू करणे. त्यांनी हे शिक्षण सर्वांसाठी खुले केले. त्यात मुली आणि मागासलेल्या जाती जमातीतील मुलांचाही समावेश होता. या निर्णयामुळे शिक्षणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचले आणि समाजात शिक्षणाची गोडी निर्माण झाली. मंडळी, शाहू महाराजांनी 1911 कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. त्यांनी मुलींसाठी शिक्षणाची सोय केली. त्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. शाहू महाराजांना समाजातील वंचित घटकाबाबत खूप काळजी होती. शाहू महाराजांनी समाजातल्या याच घटकांना हक्क मिळवून देण्यासाठी आरक्षण व्यवस्था उदयास आणली. 1902 साली लंडनला गेले आणि तेथूनच त्यांनी एक फरमान जारी करत कोल्हापुरात वंचित दलितांना 50% आरक्षण असेल असं सांगितले आणि त्यांची अंमलबजावणी सुरू केली. पूर्वी एखाद्या वंचित परिवाराला थोडी जमीन कसायला देऊन त्याचा लाभ संपूर्ण गाव घेत असे. हा अन्याय संपवण्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील 50% पद त्यावेळी मागास घटकांसाठी आरक्षित केले होते. 50% सरकारी नोकऱ्या या मागास जातीसाठी राखीव ठेवल्या. छत्रपती शाहू महाराज यांनी मागासवर्गीयांना 1902 म्हणजे जवळपास 125 वर्षापूर्वी नोकऱ्यामध्ये 50% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्या काळात बालविवाह मोठ्या प्रमाणात होत होते आणि या प्रथेला आळा घालणे खूप गरजेचे होते. शाहू महाराजांनी बालविवाह रोखण्यासाठी 1917 बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू केला. या कायद्यामुळे बालविवाह रोखण्यास मदत झाली. या कार्यामुळे समाजात बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथेविरुद्ध जाणीव जागृती झाली. त्याचप्रमाणे आणखीन एक महत्त्वाचा निर्णय विधवांना पुन्हा एकदा मूळ प्रवाहात आणण्यासाठी शाहू महाराजांनी विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. 12 जुलै 1919चा आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह कायदा लागू केला. तर मंडळी, अशा या लोकराजास राजश्री छत्रपती शाहू महाराज असा हा लोकराजा, आरक्षण देणारा पहिला राजा, जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाही त्यांना 1 रुपया दंड ठोठावणारा राजा, कला, संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना प्राधान्य देणारा राजा, अंधश्रद्धा, कर्मकांड, दैववाद यावर प्रहार करणारा राजा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा, सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा, यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. मंडळी, आता किसानवाणी या आपल्या कार्यक्रमाची वेळ झालेली आहे, तर सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. किसान वाणी. किसान वाणी, बहर कृषी तंत्रज्ञानाचा.